उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची जी दहशत आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता परिचित झालेली आहे. मुळातच ह्या ज्या बिबट्यांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे इथे नागरिक हे दहशतीखाली आहेत. पिंपरखेडमध्ये जी काही घटना घडली म्हणजे सातत्याने इथे लहान मुलांवर या बिबट्याचे हल्ले, त्याच्यामध्ये मृत पावलेली ही लहान मुलं, एक वृद्ध महिला, त्यानंतर वन विभागाच्या संपूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निघाले आणि या बिबट्याला म्हणजे नरभक्षक बिबट्याला ठार मारलं असं वन विभागाने सगळ्यांना सांगितलं. मात्र हे धादांत खोटं आहे. हो, हे सिद्ध करणारं एक जे काही पत्र आहे ते इथल्या राजगुरुनगरमधल्या एका युवकाने वन विभागाला धाडलं आणि त्याच्यानंतर ही सगळी सत्यता समोर आलेली आहे. विशेषतः आज जुन्नरमध्ये पारगावजवळ एका 8 वर्षीय मुलाला पुन्हा एकदा बिबट्याने ठार मारलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा नरभक्षक बिबट्या अजूनही फिरतोय असं त्यांचं ठाम मत आहे. काय सांगाल की आज 8 वर्षीय मुलाला पुन्हा एकदा बिबट्याने मारले आणि तुम्ही जे काही सांगताय म्हणजे वन विभागाकडे तक्रार दिली आहे ती काय आहे? नमस्कार सर, मी शंकर चोपडे. मी एक प्राणीमित्र आहे नाही का. मध्यंतरी काळात 3 व्यक्तींचा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यात. 3 व्यक्ती ठार झाले बरोबर. त्याच्यानंतर सरकारी आदेश निघाला की बिबट्याला ठार करा. तर त्याच्यावरून यांनी बिबट्या पकडला आणि त्यांना पिंजऱ्यात शूट केला. मुळात ही गोष्ट त्या आदेशाप्रमाणे बिबट्याला 500 ते 600 मीटर लांबून ट्रँक्युलायझर म्हणजे बेशुद्ध करून काहीतरी तपास व्हायला पाहिजे होता. यांनी बिबट्याला ट्रँक्युलायझरचा वापर केलाय का नाही आणि त्याच्यानंतर यांनी बिबट्याला शूट केला. त्या बिबट्याच्या अंगात 3 गोळ्या मिळायला पाहिजे होत्या. तो बिबट्या जवळून शूट झाले नाही, त्या गोळ्या बिबट्याच्या आरपार अंगातून निघून गेलेल्या आहे. मग त्याच्यावर यांचं उत्तर म्हणून हे काय म्हणतात, पायाच्या ठशावरून आम्ही हाच तो नरभक्षक बिबटे आहे हे आम्ही सिद्ध करतो. हे सिद्ध पायाच्या ठशावरून सर हे सिद्ध होऊ शकत नाही ना की हाच तो नरभक्षक आहे. आणि आजचं उदाहरण, आज एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा मृत्यू त्याच नरभक्षक बिबट्याने केलाय आणि यांनी जो बिबट्या पकडून शूट केला ना तो नरभक्षक बिबट्या मुळात नव्हताच. आता याच्यामध्ये महत्त्वाचा खुलासा असा पण येतोय की जो बिबट्या पकडला आणि तो पिंजऱ्यामध्ये असताना त्याला ठार मारलं, याच्यासाठीचा जो पुरावा हे सादर करतायत तो असा आहे की माणिक ढो बिबट केंद्रामध्ये याचं जेव्हा शवविच्छेदन झालं तेव्हा या बिबट्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आता याने 23 मुद्दे जे आहेत ना ते यासाठी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये काही प्रमुख मुद्दे आहेत ते मला सांगा. सर त्याच्यात प्रमुख मुद्दे काय आहे, ज्यावेळेस बिबट्याला शूट केलं त्यावेळेस बिबट्याला 3 गोळ्या लागला. म्हणजे अंदाजे तिथं 3 शूटर असावेत बरोबर. कारण की एकाच इस्माकडून 3 गोळ्या फायर करणं थोडं, आणि बिबट्याला गोळी लागली त्याच्यानंतर बिबट्या मृत्युमुखी पडला, त्याच्यानंतर पण अजून 2 गोळ्या अतिरिक्त का चालवल्या यांनी. म्हणजे त्यावेळेस अंदाजे 3 शूटर असावेत नाही का. त्याच्यामध्ये थर्मल ड्रोनचा एक प्रश्न तुम्ही मांडले. हो, त्याच्यामध्ये त्यांनी थर्मल ड्रोनचा वापर केला. आता माझ्या माहितीप्रमाणे 1983 पासून थर्मल ड्रोन वापरायला भारत लष्कर सोडलं तर कोणाला परमिशन नाही. मग यांनी थर्मल ड्रोन ऑपरेटर म्हणून श्रुती राजगुरू असे त्या मॅडम होत्या, ते थर्मल ड्रोन एक्सपर्ट म्हणून आणल्या होत्या. त्यांनी लष्कराकडून परमिशन घेतलीत का थर्मल ड्रोनची? जर घेतली असेल तर त्याचा मला अहवाल द्या गव्हर्नमेंटचा. मुळात हे काय प्रकार चाललाय, हा लोकांना अंधारात ठेवून काय चाललंय हे. तर यांचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे त्यांनी जे मांडले ते अगदी 23 आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर जर सांगितलं तर वन विभागाच्या इथल्या ज्या एक वन परिक्षेत्र अधिकारी आहेत स्मिता राजहंस, यांच्यावर देखील त्यांचे थेट आरोप आहेत. स्मिता राजहंस यांच्यावर काय आरोप आहेत तुमचे? सर हे त्यावेळेस पूर्ण कार्यभार हे बघत होत्या बरोबर. हे जुन्नर फॉरेस्टच्या हद्दीत झालेला प्रकार आहे हा. तर त्या बघत होत्या, त्यांच्या माहितीप्रमाणे बिबट्या पकडला बरोबर. बिबट्या पकडल्यानंतर त्याचं PM झालं. ज्या दिवशी PM झालं त्या दिवशी PMला जे गव्हर्नमेंटचे डॉक्टर असतात ते सुट्टीवर होते. मग हा PM कोणी केला? बहुतेक त्यांनी कोणतरी खाजगी डॉक्टर आणले. बरं, खाजगी डॉक्टर आणले त्याच्यानंतर तुम्ही ज्या 3 गोळ्या ज्या मारल्यात बिबट्याला त्या गोळ्या कुठे आहेत?
त्या गोळ्या जर आरपार जात असन तर तुम्ही बिबट्याला जवळ जवळ पिंजऱ्यात पकडून शूट केलाय. याचे काही पुरावे तुम्ही न्यायालयात देखील सादर करणार आहात, त्याच्यामध्ये काही व्हिडिओ देखील तुम्ही सादर करणार आहात असं सांगितलेलं आहे. हो सर, त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. हम्म. यांनी जो बिबट्या शूट केलाय ना त्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत हम्म. की त्या व्हिडिओत मला दिसतंय यांनी बिबट्याच्या 2 भुवयांच्या मधोमध गोळी मारलीत आणि 2 पोटात अशा गोळ्या लागल्या. हे असा कोण शूटर आहे की यांनी 500-600 मीटरहून 2 भुवयांच्या मध्ये गोळी मारली नाही का? मला त्याची माहिती मिळावी. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे सगळं काही स्मिता राजहंस यांच्या विरोधात केले आणि आता एक चौकशी समिती जी नेमली आहे त्याचं कोण प्रमुख आहे? सर त्याच्यात आहे ना स्मिता राजगुरू ज्यांच्या विरोधात मी हे करतोय एलिगेशन. स्मिता राजहंस. हा, स्मिता राजहंस त्यांच्या विरोधात मी एलिगेशन टाकतोय की हे यांनी चुकीचं केलं. त्या चौकशी समितीवर कशा काय कार्यरत आल्या नाही का? त्यांच्या हातात कसं काय? त्याच्या संदर्भात मला आज लेटर मिळालं फॉरेस्टचं. मला सांगितलं की 23/12/2025 तुम्ही 12 वाजता जुन्नरच्या वन विभागाच्या ऑफिसला या आणि तुमच्याकडे अतिरिक्त काही पुरावे असतील ते आमच्या पुढे सादर करा. पुरावेच जर मला सादर करायचे असेल तर मी मेहरबान न्यायालयात पुरावे का सादर करू नये? मी यांच्याकडे का पुरावे सादर करू? तर अशा प्रकारे हा जो काही गंभीर आरोप आहे तो यांनी लावलेला आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ह्या बिबट्यांची जी काही दहशत होती त्याच्यामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश निघाले. मात्र जो पिंजऱ्यात बंद होता बिबट्या त्याला ठार मारलं गेलं. प्रत्यक्षात जे शार्प शूटर होते ज्यांची नावं या पत्रामध्ये इन्क्लूड आहेत की या शार्प शूटरने त्या बिबट्याला मारायचे, ते शार्प शूटर देखील आता माध्यमांसमोर येऊन बोलायला तयार नाहीत. यातच सगळं काही आपण समजू शकतो. त्याच्यामुळे नरभक्षक बिबट्या हा मेलाच नाही हे अधोरेखित होताना दिसतंय. पुन्हा एकदा आता जुन्नरमध्ये 8 वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. त्याच्यामुळे नरभक्षक बिबट्या हा अजूनही या भागामध्ये वावरतोय हे लक्षात येण्यासारखी ही गोष्ट आहे. आता यांनी जी काही तक्रार दाखल केलेली आहे त्यावर कशा पद्धतीने अहवाल येतोय, म्हणजे आता चौकशी समितीच्या अहवालाचे प्रमुख ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्याच आहे. त्यामुळे प्रशासनाने, सरकारने याकडे गांभीर्याने पाहून याबाबत त्वरेने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, खेड, पुणे.